चला आज बनवूया मस्त पालक बटाटा आणि पडवळीची भाजी. चला आज मस्त दुपारच्या जेवणात आपण बनवत आहोत पालक आणि बटाटा. एक जुडी बघा मी पालकची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकण्यासाठी बटाटे घेतलेले मी एकच घेतलेला आहे बटाटा. सुरुवातीला ही पानं आपल्याला काढून घ्यायची पालकची मस्त आणि कापून घ्यायचे आपल्याला. आणि मस्त भाजी बनवणार आहोत आपण पालक बटाटा. सुकी भाजी करायची आपल्याला. अशी डाळीत तर आपण नेहमीच खातो पालकची भजी पण खूप छान होतात. पालक डाळ, पालकची भजी आणि सुकी पालक. आणि बटाटा जरी नाही टाकला तरी तुम्ही शेंगदाणे टाकून ती पण छान लागते. पण मी याच्यात शेंगदाण्याचा कूट नाही टाकलेला, फक्त बटाटे टाकलेले आहे. आणि बघा आता कापून घ्यायची आपल्याला पालक. पाच मिनटात तयार होते मस्त पालक बटाटा. जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला घाई असली तर पालक आणि बटाटा करायचा पटकन एकदम 5 मिनटात. आणि बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे मी. 2 छोटे बटाटे घेतलेले आहे आणि त्याचे बारीक काप करून घ्यायचे आपल्याला बटाट्याचे. पालक तर लगेच टाकल्यानंतर ती लगेच शिजून जाते, तिला जास्त वेळ लागत नाही पालकला. आता बटाटे आपल्याला दोन्ही पण बारीक त्याचे काप करून घ्यायचे अशा प्रकारे बघा. आणि एक पातेलं घेतलेले, त्याच्यामध्ये सुरुवातीला बटाटे टाकून घेतलेले आणि नंतर पालक पण टाकून घ्यायची आपल्याला. पालक धुवून घ्यायची आपल्याला. माती वगैरे असते ती निघून जाते मग. आता पाण्यातून आपल्याला पालक काढून घ्यायची. 2 पाण्याने धुवून घ्यायची ती. आता बघा मी हिरवी मिरची घेतलेली आहे, ती कापून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. 1 टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो पण आपल्याला कापून घ्यायचा आहे. कांदा पण कापून घ्यायचा आपल्याला बारीक. आणि लसूण पण घेतलेला आहे, तो पण कापून घ्यायचा आपल्याला बारीक. आपण पालकचे पानांची पण भजी करू शकतो. नुसते अख्खे पानं घ्यायची आणि डाळीचं पीठ मस्त मिक्स करून पाणी मस्त पातळ त्याच्यामध्ये बुडून पालकचे पानं असतात ना, ते पण खूप छान लागतात. लहान मुलांना फार आवडतात ते. तसे तळून दिले तरी ते खातात मस्त लहान मुलं. आता बघा बटाटे छान आपण तळून घेतलेले तेलामध्ये आणि पटकन आपली भाजी तयार होईल पालक टाकल्यानंतर. आता त्याच तेलामध्ये आपण लसूण टाकलेलं आहे सुरुवातीला, नंतर कांदा टाकलेला आहे. छान मस्त परतून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण. हिरवी मिरची टाकलेली बघा. आणि आता टोमॅटो टाकून घ्यायचे आपल्याला. झटपट होणारी भाजी आहे पालक बटाटा, जास्त वेळ लागत नाही. सकाळी कुणाला डब्याची घाई असली तर पटकन ही भाजी आपण 5 मिनटात करू शकतो. खायला पण खूप टेस्टी लागते. सहसा कोणी अशा पद्धतीने करून बघा तुम्ही पालक बटाटा, नक्की खातील आवडीने मुलं. आणि आता त्याच्यात आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे. पालक टाकून घेतलेली आपण, सगळे मिक्स करून घ्यायचे बघा सुरुवातीला. सगळं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, पालक, लसूण सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त. आणि आता तळलेले बटाटे टाकायचे आपले. त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला सुके मसाले टाकायचे, हळद, मीठ, थोडेसे धणे पावडर, जिरे पावडर टाकू शकतो आपण.
टेस्ट छान येते त्याच्याने. आणि मस्त सगळं परतून घ्यायचं आहे बघा. सगळं बटाटा आणि पालक सगळी मिक्स करून घ्यायची. आणि तयार झालेली मस्त बटाटा पालक आपलं एका. चला आज बनवायची मस्त पडवळची भाजी. आणि एकदम फ्राय करायची आपल्याला पडवळ मस्त. जसं आपण तोंडली केली होती ना त्याच पद्धतीने आपल्याला पडवळची करायची आहे. आणि मस्त अर्धा किलो पडवळ आणलेले मी. आणि त्याचे वरची सालं आहे ना चाकूने काढून घ्यायचे. आल्ला आधी काढायचे, जास्त नाही काढायचे. आणि मस्त भाजी करायची आपल्याला, सुकी फ्राय एकदम मस्त तोंडाला चव येणारी. आता सर्व साल आपले वरून काढून घेतलेले पडवळायचे. आणि एक पातेल्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला ते स्वच्छ धुवून काढायचे. आणि नंतर मस्त ते एका ताटात घेऊन आपल्याला कापून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला. आणि मस्त उभे काप करून घ्यायचे आपल्याला फ्राय करा. अशा पद्धतीने आपल्याला मस्त उभे काप करायचे बघा. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला. आणि बघा सगळे आपले पडवळ कापून झालेली मस्त. बघा किती मस्त कापली आपण उभी. आता मस्त पॅन ठेवायचा आपल्याला. सुरुवातीला आपल्याला सुका मसाला तयार करायची बघा. सुरुवातीला लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे. आणि याच्यात आपण आमचूर पावडर टाकायची आपल्याला. याच्याने टेस्ट खूप छान येते. धणे पावडर, जिरे पावडर, मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला. आणि सगळा मसाला आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. सगळं मसाला बघा असा मिक्स करून घेतलेला आहे आपण हाताने. आता आपण पडवळमध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आहे मसाला, सुका मसाला. आणि परत हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. पडवळला सगळा मसाला लागला पाहिजे सुका. खूप मस्त लागतात. आपण मसाल्याचे पण करू आता भरलेले पडवळ, ती पण भाजी खूप छान होते. मसाला भरून मस्त आपण जशी कारली करतो ना मसाले, वांगी करतो तसे याचे पण पडवळचे पण मस्त होता. अख्खे पडवळ घ्यायचे, मधोमध कापून त्याला मसाला भरायचा मस्त. आणि मस्त फ्राय करायचे, म्हणजे शिजून घ्यायचे. तुम्हाला रस्सा भाजी हवी ती पण होते मस्त. पॅन ठेवलेला आहे, तेल टाकून झालेलं आहे. आणि आपल्याला सगळे टाकून घ्यायचे पडवळ. आणि मस्त फ्राय द्यायचे ते आता.
आता तयार झालेली मस्त आपली पडवळची भाजी, एकदम मस्त टेस्टी, तोंडाला चव आणणारी मस्त पडवळची भाजी आपली तयार झालेली आहे.